नंदुरबार जिल्ह्यातील पातोंडा येथील सौ मीना लक्ष्मण पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ही भरारी घेतली आहे। उमेद अभियानाच्या स्वयंसहायता समूहाच्या साथीने त्यांनी नंदिनी मिरची पावडर व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या सामाजिक तसेच आर्थिक जीवनात एक क्रांती घडवली। उमेद अभियानामध्ये येण्याचा अगोदर आम्ही इथं बेसन फॅक्टरी तिथं कामाला जात होतो। तिथं आम्हाला 90 रुपये रोज होता आणि 9 महिन्याचा होता माझा मुलगा। त्याला तापाचे झटके आले होते। इथं आमचं तिथं शेजारी किलविल हॉस्पिटल आहे, तिथं जाऊन ऍडमिट केलं त्याला। डॉक्टरांनी त्याला 24 तासाची मुदत दिलेली होती आणि माझ्याकडे 1 रुपया पण नव्हता त्यावेळेस। ज्या ठिकाणी मी कामाला जायची ना त्यांच्याकडे पैसे उसने मागितले की माझ्या मुलाला मला धुळ्याला घेऊन जायचंय किंवा सुरतला घेऊन जायचंय, पण त्यावेळेस माझ्यावरती कोणीच विश्वास करत नव्हतं, ना गावातले ना नातेवाईक। मग हे घर घाण ठेवलं 30,000 मध्ये आणि तेव्हा माझ्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेली ती। मग आणि तेव्हा म्हणजे वाटायला लागलं की आता पैसे तर नाहीचे पण घर पण जाणार आहे आपलं, कुठंतरी रस्त्यावर यावं लागेल असं वाटायचं। नंतर मग आमच्या इथं वर्धिनी राहून आल्यानंतर आम्ही गटामध्ये नाव दिलं। उमेद अभियानामध्ये आल्यानंतर वेगवेगळे प्रशिक्षण मिळाले। व्यवसाय मार्केटिंग कसं करायचं, जर आपला माल असेल तर समोरच्या कस्टमरशी कसं बोलायचं, हे सगळं प्रशिक्षण वगैरे पण मिळाले। आणि सगळ्यात पहिले 15,000 आरेप मिळाला होता। मग 15,000 आरेप मिळाल्यानंतर आम्ही साड्यांचा व्यवसाय सुरू केला होता। आमच्या इथं जवळच सुरत आहे ना, मग 4 वर्षापर्यंत मी साड्यांचा व्यवसाय केला होता। म्हणजे थोडेफार पैसे आले तर मग नंतर वाटायला लागलं की आपण व्यवसाय काहीतरी वाढवावा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीचं उत्पादन सगळ्यात जास्त प्रमाणात होत असतं। इतर राज्यांमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची मागणी जास्त असते, त्यासाठी आम्ही मिरची पावडरचा व्यवसाय निवडला। व्यवसायासाठी लागणाऱ्या उत्तम प्रतीच्या कच्च्या मालाची सहज उपलब्धता आणि मिरची पावडरसाठी असलेली मोठी बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनी हा व्यवसाय निवडला। आज त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि उत्कृष्ट चवीमुळे नंदिनी मिरची पावडर सर्व घराघरात पोहोचली आहे। आज आम्ही 4 प्रकारचे मसाले तयार करतो। त्यामध्ये मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर आणि कॉमन मसाला तयार करतो। लाली, व्हीएनआर आणि 155 या 3 प्रकारची मिरची वापरली जाते। जर बाहेरची ऑर्डर असेल तर फाफडा किंवा काश्मीरी हे पण वापरली जाते। आणि गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये सध्या माझा व्यवसाय चालू आहे। या मसाल्यांना गुजरातमध्ये जास्त मागणी आहे, 100 जवळपास काउंटर आहे, तिथं आमचा मसाला आम्ही पुरवतो। यातून मला वार्षिक उलाढाल 16 लाख रुपये होते। शून्यातून सुरू झालेला हा प्रवास उमेद अभियानाच्या खंबीर पाठिंब्यामुळे आज लाखोंच्या घरापर्यंत पोहोचला आहे। एकेकाळी जे घर त्यांना गहाण ठेवावे लागले होते, त्याच ठिकाणी आज त्यांचे 20 लाखांचे आलिशान घर अभिमानाने उभे आहे। सौ मीना पाटील यांची जिद्द, कष्ट आणि उमेद अभियानाची साथ यातून साकारलेली ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे। उमेद अभियान जर आमच्या आयुष्यात नसतं तर आजपर्यंत म्हणजे शून्यातच राहिलो असतो किंवा आज पण आम्ही लोकांच्या घरीच काम केलं असतं। उमेद अभियानामध्ये आल्यानंतर जे 30,000 मध्ये गहाण ठेवलेलं घर होतं, तिथपासून सुरू झालेला प्रवास उमेद अभियानामुळे भक्कम आणि RCCच्या घरापर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे उमेद अभियानाचे मनापासून खूप खूप धन्यवाद।